श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक कुटुंबामध्ये घरामध्ये काही ना काही संकट, विघ्न, बाधा या असतातच. मग एखाद्या घरामध्ये आजारपण असेल, व्यवसायामध्ये नोकरीमध्ये येणारे अडथळे असतील, मुलांच्या शिक्षणामध्ये नोकरीमध्ये येणारे अडथळे असतील किंवा किंवा ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील किंवा एखाद्यानं घरावरती केलेली कर्णीबाधा असेल, घरामध्ये सतत होणारे वादविवाद, पती-पत्नींचं पटत नसेल, संतान प्राप्ती होत नसेल किंवा पुत्रप्राप्ती होत नसेल, घरामध्ये सतत भांडणं, कलह अशा प्रकारच्या अनेक समस्या प्रत्येक कुटुंबामध्ये, घरामध्ये आपल्याला आढळून येतात आणि यासाठीच अनेक उपाय, अनेक सेवा देखील केल्या जातात. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी, आपल्या घराची भरभराट व्हावी, आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी, पतीची नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये भरभराट व्हावी, प्रगती व्हावी, यासाठी अनेक उपाय, अनेक सेवा केल्या जातात. असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. काही विशिष्ट तिथींना जर आपण आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी, भरभराटीसाठी जर काही उपाय, काही जर सेवा केल्या तर आपल्या घरावरती लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद वरदहस्त राहतो. आणि असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपण दर महिन्याच्या येणाऱ्या पौर्णिमेला करायचा आहे. आईनं म्हणजेच आपल्या घरातील कर्त्या स्त्रीनं आपल्या घरामध्ये रात्री कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे. हा उपाय केल्यामुळं तुमच्या घरामध्ये जी काही विघ्न असतील, संकट असतील, बाधा असतील तर त्या सर्व दूर होऊन लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद तुमच्या कुटुंबाला लाभणार आहे आणि माता लक्ष्मीच्या कृपेनं तुमच्या घराची भरभराट होणार आहे, प्रगती होणार आहे. आता अशी कोणती रात्री कापुरासोबत वस्तू जाळायची आहे ही माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तसेच चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. प्रत्येक महिन्याला पौर्णिमा तिथी येत असते. पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असून या दिवशी माता लक्ष्मीची तसेच चंद्रदेवाची पूजा जर केली तर माता लक्ष्मीची कृपा आणि चंद्रदेवाची कृपा आपल्या कुटुंबावर राहते. तसेच भगवान श्री विष्णूंची या दिवशी आपण विशेष सेवा केल्यानं भगवान श्री विष्णूंचा देखील कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. तर आता आपण हा जो उपाय पाहणार आहोत तर तो उपाय आईनं प्रत्येक पौर्णिमेला, दर महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी सकाळी म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आईनं सकाळी लवकर उठून आपल्या घराची साफसफाई करायची आहे. अशी तर दररोजच साफसफाई करायची आहे आणि मी जो उपाय सांगणार आहे तर शक्य असेल तर तो दररोजच करायचा आहे. म्हणजेच विशिष्ट तिथींना म्हणजेच अमावस्या असेल, संकष्टी चतुर्थी असेल, एकादशी असेल किंवा एखादा जर सणवार आला असेल तर या दिवशी मी आता जो उपाय सांगणार आहे तो आपल्याला करायचा आहे. ते म्हणजे सकाळी लवकर उठून आईनं घराची साफसफाई करायची आहे आणि साफसफाई करत असताना घरातील फरशी पुसत असताना या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, चिमूटभर आपल्याला खडे मीठ टाकायचं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि या पाण्यानं आपल्या घराची फरशी पुसायची आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये जे दोष असतील, वास्तुदोष असतील, ग्रहदोष असतील, एखाद्यानं कर्णीबाधा केली असेल, नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. त्यानंतर फरशी पुसून झाल्यानंतर स्नान करायचं आहे. प्रत्येक पौर्णिमेला स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व असतं. त्यामुळे स्नान करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायचे आहे, खडे मीठ टाकायचे आहेत आणि काळे तीळ टाकायचे आहेत. तुमच्याकडे जर पंचगव्य असेल तर ते पंचगव्य टाकायचे आहे किंवा गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचं आहे. घरातील सर्वच व्यक्तींनी दर पौर्णिमेला अशा प्रकारे स्नान करायचं आहे. पौर्णिमेला अशा प्रकारे स्नान केल्यानंतर आपल्याला इच्छित फळ प्राप्त होतं असं म्हटलं जातं आणि आपल्यावर घरामध्ये जी नकारात्मकता असते, आपल्यावरती जर एखाद्याने कोणती बाधा केली असेल तर ती दूर होण्यास यामुळे मदत होते. त्यानंतर आपल्या घरामध्ये, संपूर्ण घरामध्ये एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्याबरोबरच आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. जर गंगाजल असेल तर अतिशय उत्तम. आणि एक आंब्याच्या झाडाचं पान घ्यायचं आहे. हे आंब्याचं पान घेत असताना हे कुठेही खराब झालेलं, किडलेलं, तुटलेलं नसावं असं पान आपल्याला घ्यायचं आहे आणि आंब्याच्या पानानं आपल्या संपूर्ण घरामध्ये हे पाणी आपल्याला शिंपडायचं आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ते दूर होईल आणि हा उपाय आपण आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी, भरभराटीसाठी, आपल्या घराच्या प्रगतीसाठी, यशप्राप्तीसाठी आपण करत आहोत. तर हा उपाय करत
असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने उपाय करायचा आहे. त्याचबरोबर उपाय नुसते करून चालणार नाही, तर याला मेहनतीची देखील जोड तितकीच असायला हवी. आणि हा उपाय आपल्याला फक्त एका पौर्णिमेला करून चालणार नाही, तर दर महिन्यात येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. हा वार लक्ष्मी मातेला समर्पित असल्यामुळं आपल्याला लक्ष्मी मातेची, भगवान श्रीहरी विष्णूची, आपल्या घरातील कुलदेवतेची आपल्याला सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या लाल रंगाच्या वस्तू म्हणजेच लाल रंगाची फुलं, फळं, मिठाई अर्पण करायची आहे, नैवेद्य अर्पण करायचं आहे. भगवान श्री हरिविष्णूची देखील तुम्ही या दिवशी पूजा करू शकता. भगवान श्री हरिविष्णूंना पिवळ्या रंगाच्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला ही लक्ष्मी मातेची विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करत असताना शक्यतो तुम्ही कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा मातीचा करायचा आहे. मातीचा कणकेचा नसेल तर तुम्ही मग इतर धातूंचा करू शकता. परंतु हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये आपल्याला देशी गाईचं तूप घालायचं आहे. आता तुमच्याकडे जर देशी गाईचं तूप नसेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा या दिवशी वापर करू शकता. आणि मोहरीचं तेल देखील नसेल तर तुम्ही मग तुमच्या घरातील जे वापरात असते देवासाठी तर ते तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर या दिव्यामध्ये एक जोडवात टाकायची आहे. कलाव्याची वात असेल तर अतिशय उत्तम. कलाव्याची वात नसेल तर आपल्याला कापसाची जोडवात टाकायची आहे. त्याचबरोबर यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे. काळे तीळ टाकायचे आहेत. थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत आणि 2 लवंगा टाकायच्या आहेत. अशा या सर्व वस्तू आपल्याला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्याबरोबर 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या ज्या सर्व वस्तू आहेत तर या वस्तू आपल्या घरामध्ये जे बाधा असेल, नकारात्मकता पसरलेली असेल, दोष असतील, दारिद्र्य असेल तर या दूर करणाऱ्या या सर्व वस्तू आहेत आणि या दिव्यामध्ये आपण टाकायच्या आहेत आणि असा हा दिवा लक्ष्मी मातेजवळ आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि हा जो दिवा प्रज्वलित केलेला आहे तर हा दिवा आपल्याला संपूर्ण दिवसभर प्रज्वलित राहील याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर लक्ष्मी मातेसमोर बसून आईनं किंवा घरातील कर्त्या स्त्रीने या माता लक्ष्मी समोर बसून एक वेळा श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. त्यानंतर ओम श्री महालक्ष्मी नमः या बीजमंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. फलश्रुती म्हणायची आहे आणि यानंतर आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील, आपल्या मनामध्ये काही शंका असतील, अडचणी असतील, दोष असतील, दारिद्र्य असेल, पुत्रप्राप्ती होत नसेल, संतान प्राप्ती होत नसेल, एखाद्याचा विवाह ठरत नसेल, जे काही तुमच्या मनामध्ये असतील अडचणी, शंका तर त्या सर्व या माता लक्ष्मीजवळ, भगवान श्री हरी विष्णूजवळ, आपल्या कुलदेवतेसमोर, आपल्या सर्व देवदेवतांजवळ आपल्याला बोलून दाखवायचे आहे. कोणतीही सेवा करत असताना अगदी मनापासून करायचे आहे, मनापासून प्रार्थना करायची आहे, तरच तुम्ही या केलेल्या सेवेचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होणार आहे. आणि एक वेळा सेवा करून चालत नाही तर ती तुम्हाला दर पौर्णिमेला ही सेवा करत राहायची आहे. आणि अशा प्रकारे आपली ही सेवा झाल्यानंतर तुळशी मातेला देखील आपल्याला जल अर्पण करायचं आहे. तुळशी मातेला जल अर्पण करत असताना या पाण्यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. 1 चमचाभर तुम्हाला गाईचं दूध घालायचं आहे. त्याचबरोबर या पाण्यामध्ये अक्षता घालायच्या आहेत आणि असे हे जे पाणी आहे तर हे पाणी आपल्या तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या बीजमंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे. त्यानंतर तुळशी मातेजवळ उभं राहून आपल्या काही इच्छा असतील, मनोकामना असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आता तुळशी मातेला जर 11 प्रदक्षिणा घालणं जर शक्य होत नसेल तर आपण आपल्या स्वतःभोवती या प्रदक्षिणा मारायच्या आहेत. भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. ज्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास हा असतोच. त्यामुळे तुम्हाला यावेळेला भगवान श्री हरी विष्णूंचे नामस्मरण देखील अवश्य करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे. या दिवसभर तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला दिवसभर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. शक्य असेल तर या दिवशी उपवास देखील करायचा आहे आणि या दिवशी दानाला देखील विशेष महत्त्व असल्यामुळं तुम्ही या दिवशी तुमच्या कुवतीनुसार तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढा तुम्ही दानधर्म या दिवशी अवश्य करायचा आहे. गोमातेची सेवा अवश्य करायची आहे. गोमातेला चपाती खाऊ घालायची आहे, हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला लाभावा यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. गोमातेचे चरण धुवायचे आहेत. तिथं देखील आपल्या मुलांच्या, आपल्या पतीच्या घराच्या भरभराटीसाठी प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे ही सेवा झाल्यानंतर संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला पुन्हा एकदा आपल्याला तुळशी मातेजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे. मी जसा सांगितला त्याप्रमाणे देवघरात जसा दिवा प्रज्वलित केला तशाच प्रकारचा दिवा आपल्याला तुळशी मातेजवळ देखील प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा देखील तुम्हाला मातीचा किंवा कणकेचा करायचा नसेल तर तुम्ही इतर धातूचा करू शकता. हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये देखील तुम्हाला
देशी गाईचं तूप घालायचं आहे, चिमूटभर हळद घालायची आहे, चिमूटभर पिवळी मोहरी घालायची आहे, 2 लवंग घालायचे आहेत आणि 2 भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि थोडेसे काळे तीळ देखील तुम्ही घालू शकता. असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशी मातेला पुन्हा एकदा 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. पुन्हा एकदा इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. अशी ही सेवा झाल्यानंतर पुन्हा एकदा आईनं देवघरामध्ये येऊन बसायचं आहे. देवघरात देवांसोबत धूपदीप दाखवायचा आहे, देवाची आरती करायची आहे आणि त्यानंतर मी ज्या सांगणार आहे तर त्या वस्तू घ्यायच्या आहेत. तर या वस्तूमध्ये पहिली जी वस्तू आहे तर ती म्हणजेच पिवळी जी मोहरी आहे तर ती पिवळी मोहरी तुम्हाला ओंजळभर घ्यायची आहे. त्याच्यावरती आपल्याला खडे मीठ घ्यायचं आहे आणि लवंगा आपल्याला 4 लवंगाच्या जुड्या घ्यायच्या आहेत आणि त्याबरोबर आपल्याला भीमसेनी कापराच्या 5 ते 6 वड्या घ्यायच्या आहेत आणि तमालपत्राची 4 पानं घ्यायची आहेत. तमालपत्राची पानं कुठेही फाटलेली, तुटलेली, खराब झालेली, किडलेली नसावेत. तर अशा सर्व वस्तू आईनं एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आणि या प्लेटमध्ये घेऊन या देवघरासमोर बसायचं आहे. उजव्या हातामध्ये ही प्लेट घ्यायची आहे आणि त्यानंतर श्री महालक्ष्मी अष्टकमचं 1 वेळा पठण करायचं आहे. श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला होत नसेल तर तुम्ही श्रवण करू शकता आणि तुम्हाला हे दोन्ही झालं नाही तरीही देखील ओम श्री महालक्ष्मी नमः या माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप अवश्य करायचा आहे. या ज्या वस्तू आपण प्लेटमध्ये घेतलेल्या आहेत तर या सर्व वस्तू आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत आणि या वस्तू अभिमंत्रित झाल्यानंतर या वस्तू आपल्या हातामध्ये घेऊनच आपण ही जी सेवा करत आहोत, हा उपाय करत आहोत, तर आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबाच्या भरभराटीसाठी, सुखसमृद्धीसाठी, आपल्या मुलाबाळांची प्रगतीसाठी, आपल्या पतीच्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये येणारे सर्व अडथळे दूर होण्यासाठी करत आहोत. तर हा उपाय माझा पूर्णत्वास जाऊ दे, माझी ही सेवा पूर्ण होऊ दे, अशी माता लक्ष्मीला, भगवान श्री हरिविष्णूंना, कुलदेवताला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर या वस्तू पेटवायच्या आहे. या वस्तू पेटवायच्या आहेत आणि आपल्याला या आपण देवघरातील या सर्व देवांना याच वस्तूंनी ओवाळायचं आहे. या आपण ज्या घेतलेल्या आहेत तर त्यांनी ओवाळायचं आहे आणि ओवाळत असताना पुन्हा एकदा आपल्या घरासाठी प्रार्थना करायची आहे. अगदी मनापासून श्रद्धेनं प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ही देवांना ओवाळून झाल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये याचा धूर आपल्याला करायचा आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ह्या ज्या कापराच्या आणि या ज्या आपण वस्तू घेतलेल्या आहेत तर या वस्तूंबरोबर आपल्या घरातील नकारात्मकता पूर्णपणे घराच्या बाहेर जाईल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल. भीमसेनी कापराच्या सुगंधामुळे लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होईल. भीमसेनी कापरामध्ये आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती शोषून घेण्याचं काम करते आणि या ज्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत तर या वस्तू सर्व आपल्या घरामध्ये जे दोष असतील, अडचणी असतील, बाधा असतील तर ते दूर करण्याचं काम करत असतात. त्यामुळे तुम्हाला या सर्व वस्तू अशा प्रकारे जाळायच्या आहेत. संपूर्ण घरामध्ये तुम्हाला याचा जास्तीत जास्त धूर करायचा आहे. शक्य असेल तर तुम्ही यामध्ये आणखी भीमसेनी कापराच्या वड्या टाकू शकता, परंतु जितका जास्त धूर होईल तितका लवकर आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जाईल आणि या भीमसेनी कापराच्या सुगंधानं आपल्या घराकडे लक्ष्मी माता आकर्षित होईल. लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्या घराला प्राप्त होईल आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होईल, प्रगती होईल. कितीही कोणतीही मोठी संकट असतील, अडचणी असतील, बाधा असतील तर त्या सर्व दूर होण्यास मदत होईल. परंतु मी सांगितल्याप्रमाणे कोणतीही सेवा करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे ताट आहे, जे आपण प्लेट घेतलेले आहे तर ते आपल्या हा धूर आपल्या संपूर्ण घरात करून झाल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे, प्रवेशद्वार आहे, तर त्या दरवाजाच्या आतल्या बाजूला आपण हे ठेवून द्यायचे आहे. त्याचबरोबर या पौर्णिमेच्या दिवशी मी सांगायला विसरले, सकाळी आपल्या देवघरातील पूजा झाल्यानंतर आपला जो उंबरठा आहे मुख्य दरवाजाचा तर त्याला आपण हळदीचे लेपन या दिवशी अवश्य करायचं आहे. दरवाजावरती हळदी कुंकवानं स्वस्तिक देखील काढायचं आहे आणि अशा प्रकारे अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा तुम्ही दर महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला अवश्य करायची आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहील, आपल्या घराची भरभराट होईल आणि लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्याला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभेल. तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद.